सोमवार 5 जुलैपासून राजापेठ बस स्थानक वाहतुकीकरिता सुरू करण्यात येत आहे. मध्यवर्ती बस स्थानक अमरावती येथून सुटणाऱ्या अकोला, वाशिम, यवतमाळ या मार्गावरील सर्व फेऱ्या राजापेठ बस स्थानकावरून जाणे-येणे करणार आहे. त्यामुळे आता मुख्य बस स्थानकावरील प्रवाशांची गर्दी कमी होणार आहे. सद्यस्थितीमध्ये कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे तसेच रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाल्यामुळे 5 जुलैपासून राजापेठ बस स्थानक वाहतुकीकरिता सुरू करण्यात येत आहे. तसेच अमरावती विभागातील अमरावती वरुड, मोर्शी, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे आगाराच्या बसेस अमरावती मार्गे अकोला, वाशिम, यवतमाळ व पुढे जाणाऱ्या व येणाऱ्या फेऱ्या अमरावती मध्यवर्ती बस स्थानक व राजापेठ बस स्थानक येथून ये-जा करणार आहे. अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ या मार्गाने येणाऱ्या आणि जाणाऱ्या फेऱ्यांपैकी ज्या फेऱ्या मध्यवर्ती बस स्थानक अमरावती येथे रात्र वस्तीला राहणाऱ्या लांब पल्ला, मध्यम लांब पल्ल्याच्या सर्व बस फेऱ्या या राजापेठ बस स्थानक येथे रात्र वस्तीला मुक्कामी राहतील व तेथूनच सुटतील. तसेच अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ या मार्गाने येणाऱ्या व जाणाऱ्या फेऱ्या ग्रामीण क्षेत्रातील सर्वसाधारण फेऱ्या या मध्यवर्ती बस स्थानक अमरावती येथे प्रवासी चढ उतार करतील व राजापेठ बस स्थानकावर सुद्धा जाता येता प्रवासी चढ उतार करतील. तसेच या मार्गावरील सर्वसाधारण फेऱ्या मुख्य बस स्थानक अमरावती येथे मुक्कामी राहतील व तेथूनच सुटतील. सर्व प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन विभाग नियंत्रक श्रीकांत गगने यांनी केले आहे. च्या काळात आणि त्याच्या आधी रस्त्याचं बांधकामामुळे राजापेठीतली वाहतूक बंद होती. या 2-3 वर्षात बरेचदा तिथं बांधकाम सुरू असल्यामुळे आपण 2-3 वेळा वाहतूक बंद केली, परत सुरू केली. पण आता तिथलं संपूर्ण काम झालेलं आहे आणि आता आमच्या विभागाच्या आणि इतर प्रदेशाच्या आणि इतर विभागाच्या सुद्धा बसेस मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत आणि राजापेठचं बांधकाम शिवाय पूर्णपणे आता झालेलं आहे तिथलं रस्त्याचं बांधकाम. आणि दिनांक 5 जुलैपासून म्हणजे आता येणाऱ्या या सोमवारपासून आपण राजापेठ इथनं वाहतूक सुरू करणार आहोत. जर अकोला, यवतमाळ, बुलढाणा, औरंगाबाद येणाऱ्या गाड्या ज्या अमरावतीला एंड होतात त्या गाड्या तिथेच थांबतील मुक्कामी आणि सकाळी त्या मार्गानेच म्हणजे ज्या विभागातून आल्या त्या विभागात परत जातील. आणि तिकडनं बुलढाणा, औरंगाबाद, अकोल्याकडनं येणाऱ्या गाड्या आणि ज्या नागपूर किंवा त्या साईडला जात आहेत त्या गाड्या राजापेठ आणि अमरावती मुख्य बस स्थानक इथे येतील आणि मग त्या मार्गे नागपूरला जातील. तशाच नागपूरहून सुटणाऱ्या गाड्या ज्या पुढे जातात औरंगाबादला त्यासुद्धा गाड्या अमरावती बस स्थानक तसेच राजापेठ बस स्थानकावर जातील. आणि ग्रामीण गाड्या आहेत ज्या यवतमाळच्या काही ग्रामीण गाड्या येतात, काही अकोल्याच्या ग्रामीण गाड्या येतात, सर्वसाधारण फेऱ्या त्या बसेस अमरावती बस स्थानक इथूनच जातील आणि मुक्कामीसुद्धा इथेच राहतील. तर मी सर्व प्रवाशांना अशी विनंती करतो की आता जे मेन गर्दी होत होती आपल्या मुख्य बस स्थानकावर ती आता काही प्रमाणात कमी होत असून ते राजापेठ इथं आपल्या बसेस सुरू होणार आहेत. तरी सर्व प्रवाशांनी याचा फायदा घ्यावा ही विनंती. अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती.